स्टार्ट. आज मुंबई हायकोर्टाने मोहोळचे जे अप्पर तहसील अप्पर तहसील कार्यालय झालं त्या अप्पर तहसील कार्यालयाला स्थगित दिली. खऱ्या अर्थानं हा विजय मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. या ठिकाणी आपण गेल्या विधानसभेच्या वेळेस जे राजाभाऊ खरे यांना 1,25,000 मतदान करून विजय केलं, त्याच पद्धतीने आज मुंबई हायकोर्टाने देखील अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करून त्या ठिकाणी आज मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय दिला. खरं तर मी प्रथमतः मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे सर्व पक्षीय नेते असतील त्या नेत्यांचं अभिनंदन करतो. तसेच मोहोळ तालुक्यातील सर्व 56 ते 60 वकिलांचं, बार असोसिएशनचं प्रथमतः मी स्वागत करतो. कारण का तर त्यांनी एवढा पाठपुरावा व्यवस्थितरित्या या ठिकाणी मुंबई हायकोर्टात मांडला आणि आपल्या मोहोळ तालुक्याला न्याय देण्याची भूमिका घेतली. कारण का तर वकिलांनी गेल्या 6 महिन्यापासून ह्या तहसीलची तारीख देखील केली नाही. जोपर्यंत अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही तहसीलची तारीख घेणार नाही असं वकिलांनी निर्णय घेतला होता. यामध्ये मोहोळचे व्यापारी असतील, मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता असेल, तसेच सर्व पक्षीय नेते असतील, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि खरा हा विजय मी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अर्पित करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील या ठिकाणी अशा गोष्टी घडू नये म्हणून या ठिकाणी अनगरची हिटलरशाही संपवण्याचं काम ह्या मोहोळ तालुक्यानं इथून पुढे देखील केलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे तसेच कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देखील यामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली. त्या ठिकाणी त्या अनगरकरांनी आम्ही सत्तेतून बाहेर पडो, आम्ही राजकारणात तुमच्याबरोबर राहणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दबाव टाकून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली स्थगिती उठवण्याचं काम पाप या अनगरकरांनी केलं. परंतु त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने, मुंबईच्या न्यायालयानं त्या ठिकाणी आज अप्पर तहसील कार्यालय रद्दची ऑर्डर आणि महाराष्ट्र शासनाने काढलेला ज्या रद्द केला. खरंच त्या मोहोळ तालुक्यातील मी सर्वसामान्य जनतेचं परत एक वेळा अभिनंदन करतो. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचं अभिनंदन करतो, सर्व पक्षाच्या नेत्यांचं अभिनंदन करतो, बार असोसिएशनचं अभिनंदन करतो, मोहोळमधील व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि हा विजय मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात देखील अशा पद्धतीने झाल्यानंतर हा मोहोळ तालुका एकजुटीनं समोर जाईल. आणि एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा